नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्वांनाच खूप महत्त्वाचा प्रश्न पडलाय म्हणजे जे शेतकरी 2 लाखाच्या पुढले आहेत, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल का? कारण सर्वांनाच प्रश्न आहे. कारण खूप शेतकऱ्यांचे कर्ज हे 2 लाखाच्या वरी आहे. कमीत कमी असे शेतकरी आहेत की 2 लाखाच्या आत आहेत. त्यामुळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे समजेल की तुम्ही 2 लाखाच्या पुढे जरी असाल, तर तुमचं कर्ज माफ होऊ शकतं का नाही? त्याच्यासाठी कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होऊ शकतं आणि कोणते शेतकरी यातून वगळले जाऊ शकतात, याबाबतची महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण राज्य शासनानं अजून जरी जी-आर काढला नसेल, तर महागडले नियम काय सांगतात आणि आता पुढे काय घडू शकतं, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. राज्य शासनाकडून 2 लाख रुपये थकीत आणि 50,000 रुपये प्रोत्साहन 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु आता खूप शेतकऱ्यांना असे प्रश्न पडलेले आहेत. कारण राज्य शासनाकडून फक्त कर्जमाफी जाहीर करण्यात आली, परंतु त्यामागच्या काही अशा गोष्टी आहेत, त्या प्रत्येक शेतकऱ्याला सध्या त्या भेडसावत आहेत आणि त्याबाबतची एक प्रश्नाची उकल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ह्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत शेतकरी मित्रांनो. दोन्हीही पर्याय व्यवस्थितपणे ऐका तुम्ही. तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजून घ्या आणि हे 2 पर्याय आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाची माहिती आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं 2 लाख रुपये थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग राज्य शासनाचे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणलं, की 30 सप्टेंबर पर्यंत जे थकीत 2 लाख रुपये आहेत, त्या शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न आहे. हा पहिला मुद्दा आपला चालू आहे शेतकरी मित्रांनो. अजून एक दुसरा मुद्दा आहे. दोन्ही मुद्द्यामध्ये तुम्ही सापडू शकता. पहिल्या मुद्द्यामध्ये जर पाहिलं गेलं, राज्य शासनाकडून माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट काय केलं, 2 लाखापर्यंत थकीतची कर्जमाफी आम्ही करू. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलेलं नाहीये. मुख्य मुद्दा 2 लाख थकीत, मुद्दल की व्याजासहित 2 लाख, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्य शासनानं 2 लाख रुपये थकीत सांगितलेला आहे फक्त. परंतु हे 2 लाख रुपये जे आहेत, ते 2 लाख रुपये कर्ज काढलेले 2 लाख रुपये मुद्दल की व्याजासहित 2 लाख रुपये, हा 2 पॉईंट ह्याच्यामध्ये आहेत शेतकरी मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाकडून 2 लाखाच्या आत जे शेतकरी आहेत, त्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग आता 2 लाख रुपये जर तुम्ही कर्ज काढलेला असेल, समजा 1,80,000 तुम्ही जर काढलेला असेल मुद्दल आणि ते व्याजासहित जर 2,40,000 किंवा 2,30,000 होऊ द्या, मग त्याच्यापुढे किती का व्याज होईना, परंतु तुम्ही जो काढलेला मुद्दल आहे, ते मुद्दल ग्राह्य धरलं जाऊ शकतं. कारण कर्जमाफीच्या आजपर्यंतच्या इतिहासानुसार राज्य शासनानं अजून जरी नियम, अटी, निकष आणि जी-आर जरी काढलेला नसेल, परंतु त्यांच्या नियमाप्रमाणे जर पाहिलं गेलं, 2 लाखाच्या आत म्हणजे मूळ मुद्दल झालं. मूळ मुद्दल 2 लाखाच्या आत, मग तुम्ही 1,95,000 रुपये काढा आणि ते व्याजासहित किती का होईना 2,40,50 ते कर्ज माफ केलं जाऊ शकतं. जर 2 लाखाच्या पुढे जर तुम्ही रक्कम उचललेली असेल, 2,05,000, 2,10,000, 2,20,000, तर ते कर्ज एखाद्या वेळेस प्रॉब्लेममध्ये सापडू शकतं. त्याच्यासाठीही पर्याय मी पुढल्या वेळेस पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. तोही पूर्णपणे ऐका. जर तुम्ही 2 लाखाच्या पुढे जर कर्ज काढलेलं असेल, 2,05,000, 2,10,000, 2,15,000 असं जर कर्ज काढलेलं असेल, तर ते कर्ज या कर्जमाफीत सापडायला अडचण निर्माण होते. पण त्याला एक पर्याय आहे, तो मी सांगतो नंतर. आणि जे कर्ज तुम्ही 1,99,000 रुपये काढा मुद्दल बँकेकडून घेताना तुम्ही जर 1,99,000 रुपये जर काढलेला असेल, तर ते मूळ मुद्दल कर्ज झालं. मग तेच मूळ मुद्दल राज्य शासनाकडून ग्राह्य धरलं जाऊ शकतं आणि ते कर्ज माफ होऊ शकतं. जर समजा तुम्ही 2023ला, 22ला, 24ला जर 1,99,000 रुपये जर कर्ज काढलं, तर राज्य शासनाच्या कर्जमाफीच्या नियमानुसार आजपर्यंतच्या, तर ते कर्ज माफ व्हायलाच हवं. कारण ते मूळ मुद्दल 1,99,000 आहे. मग ते आज 3,00,000पर्यंत पण जाऊ द्या. हा विषय एक पॉईंट झाला. दुसरा मुद्दा, 2 लाखाच्या पुढे जर तुम्ही जर कर्ज घेतलेला असेल, मुद्दलच कर्ज 2 लाखाच्या पुढे 2,05,000, 2,10,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, आणि ते कर्ज माफ होईल का, हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे. ते कर्ज कसं माफ होऊ शकतं शेतकरी मित्रांनो? राज्य शासनानं अजून नियम, अटी, निकष आणि जी-आर काढलेला नाही आहे.
ह्याच्यामध्ये 3 पर्याय राज्य सरकार वापरू शकतं. एक तर पहिली गोष्ट, शेतकरी संघटनेलाच मागणी करावी लागेल की 3 लाखापर्यंत कर्जमाफी करा. हा मुद्दा एक विषय झाला. दुसरी गोष्ट, राज्य शासनाकडून 2 लाखापर्यंत माफी दिली जाऊ शकते आणि वरले पैसे भरण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. हा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा पॉइंट, 2 लाखापर्यंत माफी दिली जाऊ शकते आणि उर्वरित पुनर्गठित केलं जाऊ शकतं. कर्ज हप्ते पाडून दिलं जाऊ शकतं. हा पर्याय झाला. परंतु राज्य सरकारकडून जी-आर काढलाय का नाही? तर काढलेला नाही. नियम अटी निकष जोडलेत का? अजून जोडायचे आहेत. परंतु अजूनही वेळ आहे. शेतकरी संघटनेमार्फत मागणी केली जाऊ शकते. 3 लाखापर्यंतची कर्जमाफी मागणी सध्या चालू होऊ शकते. त्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु सध्या ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, आता ह्याच्यामध्ये मुद्दा जर पाहायला म्हणला तर 2 लाखाच्या आत जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल, मूळ मुद्दल, तर ते कर्ज 100% माफ व्हावंच लागेल. ह्याच्यामध्ये त्याचा विषय नाही. मग तुम्ही 1.80 घ्या, 1.70 घ्या, 1.5 घ्या, 1.99 घ्या, 1.95 घ्या, ही कर्ज माफ केली जाऊ शकतात. फक्त व्याज जे वरलं आहे ते व्याज तुम्हाला भरायला लावलं जाऊ शकतं. आणि ज्यांचं 2 लाखाच्या पुढेच मूळ मुद्दल तुम्ही घेतलेला आहे, त्या कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडून एकतर वरले पैसे द्या म्हणून सांगितलं जाऊ शकतं. दुसरं, वरलं जे व्याज आहे तुमचं ते वरलं मूळ 2 लाख माफ करून वरलं कर्ज पुनर्गठित केलं जाऊ शकतं. आणि तिसरा मुद्दा म्हणतर, शेतकरी संघटनेला याबाबत कर्जमाफीचा आकडा वाढवायला लावण्यासाठीची विनंती मान्य शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते राज्य सरकारला विनंती करू शकतात. हे 3 पर्याय आहेत. जे मूळ मुद्दल राज्य शासनाकडून तुमचं 2 लाखापर्यंत माफ केलं जाऊ शकतं. व्याजासहितची रक्कम जर तुमची पुढे असेल, तर ते मात्र कर्ज माफ व्हायला अडचण होऊ शकते. वरले पैसे भरण्यासाठी राज्य सरकारकडून सांगितलं जाऊ शकतं. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी या गोष्टी अजून फोडलेल्या नाहीत. फक्त सध्या त्यांनी एक गोष्ट फोडली आहे की याच्यामध्ये अल्पभूधारक आणि बहुधारक ह्या गोष्टी आम्ही करणार नाही. फक्त शेतीचा विषय नाही, फक्त 5 एकर असो किती का असेना, फक्त 2 लाखाची मर्यादा आहे. आणि कर्जमाफीच्या नियमानुसार मूळ मुद्दल 2 लाख रुपये कर्ज माफ होऊ शकतं. मग तुम्ही जर 1.99 जर काढलेला असेल, त्याचं व्याज जर वरलं झालं असलं, तर वरील व्याज तुम्हाला भरावं लागेल. परंतु मूळ मुद्दल 2 लाख तुमचं कर्ज माफ केलं जाऊ शकतं. पण त्यासाठीही सध्या आपल्याला जी-आरची वाट पाहावी लागेल. निश्चित येणाऱ्या जी-आरमध्ये याच्यामध्ये दिलासा मिळेल आणि जास्तीत जास्त शेतकरी याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाऊ शकतो. कारण सध्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत शेतकऱ्यांच्या, परत शेतकरी संघटनेच्या, आणि या गोष्टी जर थांबवायच्या असतील, कारण माननीय बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट केले की आम्ही आंदोलनाचा निर्णय घेऊ, असं त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या गोष्टी कुठेतरी शमवण्यासाठी निश्चित 2 लाखाच्या वरल्याही शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. कारण मूळ मुद्दल 2 लाखाचं कर्ज माफ केलं जाऊ शकतं. व्याजासहित वरले पैसे राज्य सरकार मागून 2 लाख जमा केले जाऊ शकतात. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. कर्जमाफीत कुठलीही अपडेट आली तात्काळ चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.